तुरीची डाळ शिजायला टाकणे. डाळबट्टीचे पीठ मळण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, सोडा, ओवा, बारीक रवा, तीळ, गरम केलेलं तेल. सगळ्यात पहिले गव्हाचं पीठ घ्यायचं, मग त्यात रवा टाकायचा. 4 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा आहे. ही वाटीचं माप आहे. यामध्ये ओवा टाकायचा. सोडा टाकायचा. तीळ टाकायचे. याला मिक्स करून घ्यायचं छान. मग यानंतर त्यात आपण जे तेल घेतलं होतं ते गरम करायचं आणि ते टाकायचं. मीठ टाकायचं. आता यामध्ये गरम केलेलं तेल टाकून द्यायचं. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता गरम म्हणजे थोडं कोमट करून घ्यायचं. ते छान असं मिक्स करायचं. हे मस्त सगळं मिक्स झालं की मग मळून घ्यायचं. घट्ट मळवायचं एकदम. यामध्ये आपण हळदही टाकू शकतो, म्हणजे त्याला छान पिवळा असा कलर येईल. आपण हळदही टाकूया. याला छान मिक्स करून घ्यायचं. हे सर्व मिश्रण असं व्हायला पाहिजे, तेव्हा ती बट्टी छान येते. बरेच लोक यामध्ये ज्वारीचं, बाजरीचं थोडं थोडं पीठ पण टाकतात. आता याला मळून घेऊया. आता हे पीठ 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं. डाळीत पाणी टाकून ही डाळ मिक्स करून घ्यायची. ती बनवायचं. आमची झोप झाली. वीरा, तोपर्यंत आपण डाळबट्टी शिजवण्यासाठी पाणी टाकू. या शिजायला ज्यात टाकायचे त्या पाण्यात थोडंसं तेल टाकायचं. आता त्या पाण्याला उकळी येत आहे, तोपर्यंत आपण याचे असे गोल बनवून घ्यायचे. आणि त्या पाण्याला उकळी आल्यानंतर असे बनवून त्यात टाकायचे आणि शिजूपर्यंत छान गॅस सुरू ठेवायचा. असं बनवून घ्यायचं आणि ते पाण्याला उकळी आल्यानंतर हे त्यात टाकायचं. लसूण खोबरं कुटून घ्यायचं. कांदा, टोमॅटो कापून घ्यायचं. हे थंड होत आहे, तोपर्यंत आपण डाळ करून घेऊया. तेल टाकू कढईत पहिले. तेल गरम झालं की जिरे, मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा, परतून घ्यायचा. मग त्यात दोन चमचे सांबर मसाला, हळद, तिखट, मीठ हे सगळं ॲड करायचं. मग टोमॅटो टाकायचं आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं. ते परतून झालं की त्यात डाळ टाकून द्यायची. डाळीमध्ये आपण ज्यात बट्ट्या शिजवल्या ते गरम पाणी टाकून 5 मिनिट कमी गॅसवर वजन शिजू द्यायचं. ताटात त्या बट्ट्या काढून घ्यायच्या, त्याला कापायचं
आणि थंड झाल्यावर ते तळून घ्यायचं. डाळीचा गॅस बंद करायचा. आपली डाळ तयार आहे. आता हे सगळं तेलात तळून घ्यायचं छान कमी गॅसवर. आपली डाळपट्टी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.